नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। लेखा व कोशागार या विभागामध्ये जागा निघालेल्या आहेत। नागपूर या विभागासाठी जागा निघालेल्या आहेत। थोड्या दिवसापूर्वी पुणे या विभागासाठी जागा निघालेल्या होत्या, तर आता नागपूर विभागाच्याही जागा निघालेल्या आहेत। लवकरच अजूनही ज्या बाकीच्या विभागांच्या जागा राहिलेल्या आहेत त्या सुद्धा लवकरच प्रसिद्ध होतील। त्याचे सध्या आता आपण या ठिकाणी बघणार आहोत नागपूर विभागाच्या किती जागा निघालेल्या आहेत, त्याचबरोबर कास्ट वाईज या ठिकाणी जागा किती असणार आहे याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। चॅनलला जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर चला बघूया स्क्रीनवर। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोशागारे नागपूर विभाग यांचे कार्यालय या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो। कनिष्ठ लेखापाल गट क या ठिकाणी ह्या जागा निघालेल्या आहेत मित्रांनो। 29,200 ते 92,300 ही वेतन श्रेणी या ठिकाणी दिली जाणार आहे। पदसंख्येचा जर विचार केला तर एकूण पदे या ठिकाणी 56 पदे आहेत मित्रांनो। यामध्ये पदसंख्येत वाढ सुद्धा होऊ शकते, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपण आता बघणार आहोत की कास्ट वाईज या ठिकाणी किती जागा आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता अ जा साठी 6 जागा आहेत, अ ज साठी 3 जागा आहेत, वि जा अ साठी 2 जागा आहेत, भ ज ब साठी 2 जागा आहेत, भ ज क 1 जागा, भ ज ड साठी 2 जागा आहेत, वि मा प्र साठी 2, इ मा व 7 जागा आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आरक्षणाच्या काही जागा आहेत या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर अराखीव पदाच्या या ठिकाणी 19 जागा आहेत। अशा टोटल या ठिकाणी 56 जागा दिलेल्या आहेत मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। त्याचबरोबर सर्वसाधारण महिला, खेळाडू प्रवर्ग, माजी सैनिक, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी जागा आहेत। तुम्ही बघू शकता जागांची संख्या कमी आहे मित्रांनो, पण प्रत्येक विभागावाईज या ठिकाणी जागा निघणार आहेत। जागांच्या संख्येत वाढ सुद्धा होऊ शकते, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। तर आता ही शॉर्ट नोटीस आता प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो। त्यांची जी फुल नोटिफिकेशन आहे ती सुद्धा लवकरच प्रसिद्ध होईल। तर यामध्ये एवढे डिटेल्स दिलेले आहेत त्यांनी। या ठिकाणी तुम्ही बघू शकता भरावायच्या उपरोक्त संवर्ग पदाच्या सामाजिक समांतर आरक्षणात तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणजे पदसंख्येमध्ये वाढ होऊ शकते, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। तर नक्की या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे। पासून सुरू होणार आहेत तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी तुम्ही बघू शकता 10/1/2025 पासून हे अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे। फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे 9/2/2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता मित्रांनो। तर लवकरात लवकर या ठिकाणी फॉर्म भरून घ्या। त्याचबरोबर या ठिकाणी पद कोणतं आहे तर कनिष्ठ लेखापाल हे पद आहे, एकच पद आहे मित्रांनो। शैक्षणिक अर्हता या ठिकाणी कोणत्याही विद्यापीठाची जर तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। त्याचबरोबर मराठी टंकलेखनाचा किमान 30 शब्द प्रति मिनिट तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल किंवा इंग्रजी टंकलेखनाचा 40चा जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। त्याचबरोबर वयोमर्यादेचा विचार केला तर 19 वर्षापेक्षा कमी नसावे। खुल्या प्रवर्गातील व्यक्तीसाठी 38 वर्ष व मागासवर्गीय व्यक्तींसाठी 43 वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। त्याचबरोबर परीक्षा शुल्क किती आकारलेला आहे तर अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये या ठिकाणी शुल्क आकारलेला आहे। त्याचबरोबर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये या ठिकाणी शुल्क आकारलेला आहे। माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क या ठिकाणी माफ आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे मित्रांनो। या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे। याची जी PDF फाईल आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। याची ही शॉर्ट नोटीस आता प्रसिद्ध झालेली आहे वृत्तपत्रामध्ये, त्याची जाहिरात मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे। लवकरच त्यांची जी पूर्ण डिटेल जाहिरात आहे ती सुद्धा प्रसिद्ध होईल। ती जर आली तर ती सुद्धा आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर दाखवली जाणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा। तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओसह। धन्यवाद।